हॅलो भाऊजी, हा वहिनी. माझ्या नवऱ्याला दारू कोणी पाजली? नाही नाही, तुमचा नवरा काय लहान लिकरू आहे का? त्याच्या हाताला धरून आम्ही नेऊन दारू पाजायला. हा, तुम्ही लागला सांगाय दारू कुण्या पाजली? अहो ते रात्री तुमच्या सोबतच आलं होतं म्हणून मी म्हणते त्यांना दारू कोणी पाजली. नाही नाही, सोबत आलं म्हणजे ते काय बारकं पोर आहे का? बाळू त्यातलं पोर आहे ते, त्याला सांगावं लागतं का दारू पी म्हणून? अहो सांगावं लागत नाही, पण पाजणारा किती शाना म्हणायचा. पाजणार आहे का बरं? म्हणजे पदर पैसे घाला ते घाला आणि वरून आणखीन तुम्ही आमच्याकडे येताय दारू कोण्या पाजली का पाजली? नाही, तुमच्या नवऱ्यानं जिंदगीत कधी 5 रुपये दारू पाजली कोणाला? हा, नवरा 1 पट आणि बायको 10 पट. बायकोकडे काय काय यायची गरज आहे बायको तुमची? म्हणजे तुमचा नवरा, मग आम्ही काय त्याला म्हणलं पी म्हणून? अरे मोर बाटले दिसले काचाकच हाताने गालाच घेऊन भरून पितोय आणि तुम्ही लागला सांगायला. पण तुम्ही दारूच पाजायची नव्हती ना, माझ्या अहो, आम्ही- नवऱ्याला का पाजली? आव त्यो काय दूध पेता बच्चा आहे वे? आम्ही दारू पाजाल राव, तुम्ही राव बोलताय आम्हाला. दुसरी कोणी का बरं दारू पाजत अहो, नाही? पण त्याला आम्ही म्हणलो आमच्या सोबत येऊन दारू पी, म्हणजे त्यो सोबत येतोय फुकाटची दारू पितोय वरनं तुमची बाजीराव घ्या आमच्या होय. म्हणजे माझा नवरा तुम्हाला म्हणतो का मलाच नीन पाजल म्हणून? आम्ही म्हणतच नाही त्याला आमच्या बरं ये, तोच बिन लाजागत आमच्या मागे येतो. त्याला माहित आहे आमच्या बरं आलं की खाया प्यायला मिळतं, दारू मिळते प्यायला. तुम्हीच नेता म्हणून ती येतात. हो, आम्हाला पिसाळ कुत्र चावलं